श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सफला एकादशी. सफला एकादशीचे व्रत कसे करावे, पूजाविधी कशी करावी, काय खावे, सेवा काय करावी, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर सफला एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेली आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येते. या व्रतामुळे पापांचा नाश होऊन यश, समृद्धी व मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. दशमी तिथीला सात्विक भोजन घ्यावे. कांदा, लसूण, मद्य, मांसाहार हे वर्ज करावे. मांसाहार टाळावा. ब्रह्मचर्य व संयम पाळावा. सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घर स्वच्छ करावे. आपल्या घरातील देवघरसुद्धा स्वच्छ करावे व आपल्या या व्रताचा संकल्प करावा. आपले नाव सांगावे. सर्व पापांच्या क्षयासाठी व श्री विष्णूंच्या कृपेसाठी सफला एकादशीचे व्रत करीत आहे असे म्हणावे. एक पाट घ्यावा किंवा चौरंग घ्यावा. त्यावर भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. गंगाजलाने शुद्धी करावी. तुळशीची पाने, फुले, धूप, दीप, फळे अर्पण करावीत. खालील मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. विष्णू सहस्त्रनाम किंवा एकादशीची व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. त्याचबरोबर आपण आपल्या जी पूजा अर्चा करताना हळद, कुंकू, दिवा या सर्व गोष्टींचा वापर करावा. मनोभावे पूजा करावी. दिवसभर आपण निर्जल राहता आले तर राहावे किंवा जर शक्य नसेल तर आपण फलाहार घ्यावा. एक वेळ उपवास करावा. त्यासोबत आपण भगर, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. कुठलाही उपवास करताना आपण आपल्या क्षमतेनुसार करावा. आपल्याला जर काही शारीरिक व्याधी असतील तर आपल्याला जर शक्य नसेल तर आपण उपवास नाही केला तरी चालेल. फक्त मनोभावे पूजा अर्चा करून मनामध्ये शुद्ध भाव ठेवावा. मनामध्ये वाईट विचार, दुसऱ्यांचं भलं होण्याचे विचार असावे. नाहीतर आपण उपवास करतोय, पूजाविधी करतोय आणि आपल्या मनात तर सारे विचार वाईटच. असे करू नये. तर धान्य, तांदूळ, कडधान्य खाऊ नये. दिवसभरामध्ये हरिनामस्मरण, भजन, कीर्तन करावे. क्रोध, निंदा व असत्य टाळावे. भजन, कीर्तन किंवा कथा श्रवण करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीस अन्न, वस्त्र, दक्षिणा दान करावे. नंतर उपवास सोडावा. या व्रताने जीवनामध्ये यश, सुख, समृद्धी मिळते व मोक्षप्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ.